झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरूर गावात 2 गटात तुफान हाणामारी, महिलेवर केला चाकू हल्ला, मागील भांडणावरून पेटला वाद। धुळे तालुक्यातील शिरूर गावात 2 गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेत लक्ष्मीबाई खैरनार या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मागील भांडणाच्या प्रकरणात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी काही गाव गुंडांनी भैया खैरनार यांच्या घरावर हल्ला चढवला। गोलू मराठे, शुभम शिंदे, हर्षल पाटील, गोरख मराठे यांच्यासह 4 ते 5 जणांनी हा हल्ला केल्याचं सांगितलं जातंय। हल्ल्यादरम्यान भैया खैरनार यांच्या आई लक्ष्मीबाई खैरनार यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करण्यात आला। भैया धुडकू खैरनार, माझे काका दिलीप देवराम खैरनार यांच्या घरी 13 तारखेला जातीवाचक गावगुंडांनी हल्ला केला आहे आणि त्याच्यानंतर जगदीश ठाकरे मोदडचा जो व्यक्ती आहे वो जगदीश ठाकरे त्याच्या मोर्चाला तुम्ही सहभाग झाले, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर ही अद्दल घडवली बॉस म्हणून। आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंटकडे इथं दवाखान्यात आणलं आणि डिपार्टमेंटने 13 तारखेला ती केस न घेता 18 तारखेला घेतली, पण पुढे कुठलीही कारवाई नाही केली। आज दिनांक 24 तर त्यांनी माझ्या घरी येऊन मला सांगितलं ती केस त्यांना मागे घ्यायला लावा बॉस म्हणून। तर मग मी बोललो ते जाणं तुम्ही जाणं, तर यांनी जातीवाचक मला शिवीगाळ करून आणि डायरेक्ट जीवे मारण्यास धमकी दिली आणि चाकूने हल्ला करो तोपर्यंत माझी आई लक्ष्मीबाई धुडकू खैरनार यांनी हातात पकडला आणि आईची अंगठी कटली। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे। आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।